सोलापूर शहरामध्ये संविधान भवन निर्माणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन कृती समिती यांच्या प्रयत्नाला सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठे यांनी विधिमंडळात संबंधित मंत्र्यांकडे प्रस्ताव देऊन संविधान भवन निर्माणासाठी हिरवा कंदील मिळालाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरामध्ये स्मारक समितीच्या रिकाम्या जागेमध्ये सदरील भवनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। त्यामुळे सोलापूरमध्ये आंबेडकरी समाजामध्ये आनंद व्यक्त केला गेला व आमदार कोठे साहेब यांचे संविधान भवन कृती समिती यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले। सोलापूरला माननीय मंगलप्रभात लोढा साहेब हे सोलापूरच्या दौऱ्यावरती आले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या पुतळ्याच्या पाठीमागची जी नॉर्कोड प्रशालेत ती जागा आहे, ती जागा उद्यानासाठी यापूर्वी मिळालेली आहे, परंतु त्या ठिकाणी संविधान भवनची निर्मिती व्हावी यासाठी संविधान भवन कृती समिती सातत्याने पाठपुरावा करत होती। मी शहर मध्येचा आमदार झाल्यानंतर कृती समितीचे सर्व लोक मला येऊन भेटले आणि त्या अनुषंगाने लोढा साहेबांच्या खात्याकडे मी सातत्याने पाठपुरावा करत होतो। त्याचे सगळे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर खाली इकडे सोलापूरला आले होते आणि एक सकारात्मक प्रतिसाद या खात्याने देत मंत्रालय स्तरावरती फाईल पुन्हा गेलेली आहे। आज भाजपाची पदाधिकारी बैठक होती, त्यामध्ये मंत्री महोदयांनी जाहीर केलं की येणाऱ्या महिन्याभरात त्याच्यावरती सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या संविधान भवनला जागा देण्याबाबतचं ऑर्डर काढण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। यामुळे निश्चितच लाखो डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्यांच्यामध्ये एक समाधान व आनंद आहे की एक चांगलं वास्तू शहरात त्या ठिकाणी उभारणार आहे। संविधान भवनमध्ये लायब्ररी असतील, ऑडिटोरियम असतील, अशा एक चांगल्या पद्धतीचं प्रस्ताव कृती समितीने तयार केलेला आहे। एकदा का जागेची प्रोसेस पूर्ण झाली तर निश्चित येणाऱ्या काळात संविधान भवनला निधी म्हणून जी महाराष्ट्र शासनाकडून लागणार आहे ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक आमदार म्हणून माझी असेल। आज सोलापुरातील आंबेडकर अनुयायीसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान व संविधान भवन निर्माण समितीच्या वतीने 2018 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे संविधान भवन व्हावं याकरिता सातत्याने पाठपुरावा संबंधित खात्याकडे, संबंधित मंत्र्याकडे चाललेला होता, परंतु मध्यंतरी काही अडचणी येऊन सदरचा प्रस्ताव थोडासा बारगळला गेला होता। परंतु संविधान भवन सोलापूरमध्ये झालेच पाहिजे या प्रकारची भावना आम्हा सर्व आंबेडकर अनुयायीची होती। त्यासाठी आम्ही सोलापूरमध्येचे तडफदार नेतृत्व देवेंद्र कोठे साहेब यांना भेटले असता त्यांनी ते तातडीने अतिशय गांभीर्यपणे हा विषय त्यांनी त्याच्यावर विचार केला आणि संबंधित मंत्र्याकडे त्याने हट्ट धरून हा विषय पारित केला। त्याबद्दल देवेंद्र कोठे साहेब यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान संविधान भवन निर्माण समितीच्या वतीने तसेच तमाम आंबेडकरी अनुयायीच्या वतीने आम्ही जाहीर हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो, कारण सर्व समाजाचे सोलापूरमध्ये स्वतःचे अशा प्रकारचे समाज मंदिर, मोठे असे अभ्यासिका वगैरे आहेत, परंतु आंबेडकरी समाज एवढा मोठ्या प्रमाणात सोलापुरात असतानासुद्धा आंबेडकरी समाजासाठी कोणत्याही प्रकारचं असं एखादं कार्यालय, एखादं मंदिर किंवा समाज मंदिर नव्हतं। परंतु आज देवेंद्र कोठे यांच्या अथक प्रयत्नातून आज हे संविधान भवन सोलापूरमध्ये साकारणार आहे। त्यासाठी खूप आम्हाला आनंद झालेला आहे आणि पुन्हा एकदा देवेंद्र कोठे यांचे आम्ही जाहीर आभार मानतो।